सकाळची सुरुवात माझी रोज ह्याच पद्धतीने होत असते. आता इथे बघा माझी स्वतःची अंघोळ झाल्यानंतर आहे ना मग मी देवांची अंघोळ करते. आता रोजच मी देवांना अंघोळ घालत असते. इथे बघा आता हळद कुंकू पहिले स्वतःला नेहमी आपल्याला कपाळाला लावायचं. त्याच्यानंतर आता इथे मी ताट घेतलेलं आहे देवांना अंघोळ घालायला. आता इथे बघा हळद कुंकू थोडे तांदूळ टाकलेले आहे. आता इथे गणपती बाप्पाला सर्वात पहिले मी नेहमी अंघोळ घालते. आता अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. आता इथे मी कच्चं दूध आणि अंघोळ घालणार आहे. तुम्ही रोज स्वच्छ फक्त पाणी घ्यायचं, पाण्यानं घातली तरी पण चालेल. आता इथे बघा कच्चं दूध आणि अंघोळ घालून घेतली. त्याच्यानंतर वरून स्वच्छ पाण्याने अंघोळ घातली आणि देव आपल्याला पुसून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे बघा स्वामींच्या मूर्तीला पण ह्याच पद्धतीने मी अंघोळ घालून घेतलेली आहे, बघू शकता. आता वरून पाण्याने अंघोळ घालते आणि स्वच्छ असे आपले स्वामी पण मी हे बघा कापडाने पुसून घेतलेले आहे. आणि त्यांचे जे अंग पुसायचे कपडे असतात ना ते वेगळेच ठेवायचे. चला त्याच्यानंतर आहे ना देव देवाऱ्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करत असते मी. आता इथे बघा रात्री ना व्हेज पुलाव बनवलेला होता आणि तो उरलेला होता. चला म्हटलं आता सकाळी नाश्त्यासाठी होऊन जाईल. आता इथे कढईमध्ये ना तेल घातलं, जिरं मोहरी घातली. त्याच्यानंतर आहे ना इथे थोडा कढीपत्ता घातला, नंतर कांदा घातला, त्याच्यानंतर थोडासा कोबी घातला आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि रात्रीचा हा व्हेज पुलाव होता तो पण टाकून दिला. छान झालेला आहे. त्याच्यानंतर इथे ना दुसरी कढई ठेवली. त्याच्यामध्ये जिरं मोहरी, थोडासा लसूण आणि कढीपत्ता घालून घेते. आणि इथे ना त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि धना पावडर घालून घेते. आणि इथे ना वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून ठेवल्या, त्या घालून घेतल्या, छान मिक्स केल्या. चवीनुसार मीठ घातलं. वाफेवर आपण वालाची भाजी केलेली आहे. त्याच्यानंतर आता कुकर ठेवलेला आहे. हिरवा वाटाणा बटाटा बनवायचा आहे, थोडासा रस्स्याचा म्हणजे ग्रेव्हीचा. आता इथे बघा जिरं मोहरी घालून घेतली तेलामध्ये, नंतर कढीपत्ता घातला. याच्यातही पण लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर आणि माझ्याकडे हे बघा हा छोल्याचा मसाला आहे तो 1 चमचा घालून घेतला. त्याच्यानंतर आहे ना इथे मी वाटण बनवलेलं होतं. कांदा आणि टोमॅटो थोडासा तेलात फ्राय केलेलं होतं, त्याच्यात लसूण आलं पण घातलेलं होतं. तो मसाला घालून घेतला, छान मिक्स करून घेतला. आणि हिरवे वाटाणे रात्री भिजत घातले ते पण घालून घेतले. आणि एक बटाटा घालून घेतला, चवीनुसार मीठ घातलं, गरम पाणी घातलेलं आहे. चला कुकरचं झाकण लावून घेते. चला इथे बघा भाजी पण झालेली आहे, बघू शकता. वाटाणा, हिरवा वाटाणा आणि बटाटा, हे बघा बटाटा हिरवा वाटाणा आपला तयार झालेला आहे आणि सोबत चपाती. आता त्याच्यानंतर आहे ना इथे ना हा बघा किचन ओट्याला आहे ना मला ना हा वॉलपेपर लावायचा होता. म्हणजे म्हटलं चला आता आपण लावून बघूया म्हटलं कसा दिसतो. कारण का माझा किचन ओटा आहे ना साधाच आहे, मार्बल वगैरे नाही आहे त्याला. हे बघा या पद्धतीने. चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ?